शिवछत्रपतींच्या सिंहासनाची प्रतिष्ठा पणाला लागली होती। स्वराज्य युद्धांच्या ज्वाळांनी होरपळून गेलं होतं, परंतु वारसा मात्र अभेद्य होता। कटकारस्थानाचा ऊत आलेला असताना, या हिंदवी स्वराज्यावर अजगर विळखा घालून बसलेला असताना शंभूराजांनी फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रातही युद्ध केलं। आणि केलेलं प्रत्येक युद्ध हे फक्त आणि फक्त शिवछत्रपतींच्या स्वप्नांसाठी होतं। स्वराज्य अभेद्य होत होतं, स्वराज्याचा विस्तार होत होता। आणि हाच विस्तार होता होता अखेर रयतेचा बाप मराठ्यांचा छत्रपती संगमेश्वरी कोल्हाकुत्र्यांच्या हाती अडकला। आणि तिथूनच चालू झाला तो 40 दिवसाचा भयान काळ। झोप